नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगणार आहे. तो प्रोग्राम कोणता आहे बघा. फाइंड द नंबर ऑफ पॅलिंड्रोम्स नंबर्स फ्रॉम द गिवन रेंज. एक रेंज दिली जाते आपल्याला, मिनिमम नंबर आणि मॅक्सिमम नंबर. फॉर एक्झाम्पल मिनिमम नंबर 100 दिला आणि मॅक्सिमम नंबर 300 दिला. तर ह्या दोन्हीतले नंबर ऑफ बिटवीन 100 अँड 300 नंबर ऑफ पॅलिंड्रोम्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आता नंबर ऑफ पॅलिंड्रोम्स फाइंड आउट करायच्या अगोदर तुम्हाला एक्झॅक्ट नंबर रिव्हर्स कसा करायचा, पॅलिंड्रोम नंबर आहे का नाही तो कसा चेक करायचा, ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. नसेल माहीत तर चॅनलला जावा, आपल्या प्लेलिस्टला त्याचे दोन्ही पण व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ अगोदर बघा, नंतरच हा व्हिडिओ बघा, कारण की अगोदर त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे, त्याच्यानंतरच ही कन्सेप्ट तुम्हाला लगेच क्लिअर होणार आहे. बघा, पॅलिंड्रोम नंबर आपण फाइंड आउट करताना काय काय घेतलं होतं. एन व्हेरिएबल घेतला, एन व्हेरिएबल मध्ये एक व्हॅल्यू स्टोअर केली. म्हणजे आता हा नंबर आहे 121, हा नंबर पॅलिंड्रोम आहे का नाही ते चेक करायचा होता. तर तो चेक करताना आपण काय केलं, टेम्पररी व्हेरिएबल मध्ये ते एन स्टोअर केला. जोपर्यंत एन मध्ये 0 व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत आपण व्हाईल लूप मध्ये त्याच्यावरचे ऑपरेशन परफॉर्म केलं. तर ते ऑपरेशन काय होतं, तो नंबर रिव्हर्स करायला लागलो. आपण रिव्हर्स करताना काय केलं, त्या नंबरचा लास्टचा डिजिट आपण काढून घेतला आणि ह्या लॉजिक थ्रू काय केलं, एक एक डिजिट शिफ्ट राईट टू लेफ्ट आपण शिफ्ट होत गेलो. कशा थ्रू, या रिव्हर्स थ्रू, रिव्हर्स इंटू 10 ह्याच्या थ्रू. आणि ह्याच्या थ्रू काय केलं, नंबरचा लास्ट पोझिशनचा डिजिट आहे ना तो फाइंड आउट करून घेतला. ह्या टाइप मध्ये आपण काय केलं, नंबरच रिव्हर्स केला. रिव्हर्स करताना काय करत गेलो आपण, की हे नंबर आहे ना तो डिवाइड करत गेलो, म्हणजे लास्टचा डिजिट आहे ना त्या नंबरचा ह्याच्या थ्रू रिमूव्ह करत गेलो आपण. ह्या टाइप मध्ये नंबर रिव्हर्स केला. रिव्हर्स केल्यानंतर परत चेक केला, रिव्हर्स केलेला नंबर आणि ते टेम्पो मध्ये स्टोअर केलेला ओरिजिनल नंबर तो सेम आहे का. सेम असेल तर आपण काय म्हणलं, पॅलिंड्रोम म्हणलो. आता आपल्याला काय करायचं, पॅलिंड्रोम न म्हणता इथं ती व्हॅल्यू प्रिंट करायची. आता प्रिंट करताना आता आपल्याला काय करायचं आहे बघा, मिनिमम आणि मॅक्सिमम असे खूप सारे नंबर आहेत. रेंज आहे आता इथं आपल्याला 200 नंबर. अगोदर काय केलं, एक सिंपल नंबर, एक सिंगल नंबर आहे ना तो रिव्हर्स करून चेक केलता पॅलिंड्रोम आहे का नाही ते. पण आता आपल्याला काय करायचं आहे, 200 नंबर आहेत, ते नंबर रिपीटेडली चेक करायचे वन बाय वन. समजा 100, 101, 102, 3, 4, 5, 6, 7 असे 300 पर्यंत आपल्याला नंबर चेक करायचे. म्हणजे ही सगळी स्टेप आहे ना ते रिपीटेडली 200 टाइम्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे. त्याच्यासाठी काय इम्प्लिमेंट करायचं आहे बघा, आपल्याला सिंपल लॉजिक आहे. अगोदर हे लॉजिक तुम्हाला समजलं असेल तरच कंटिन्यू करा, नसेल तर ते व्हिडिओ बघा नंतरच इकडे या. बघा, सिंपल कन्सेप्ट काय माहिती आहे का, आपल्याला काय करायचं आहे, दोन व्हेरिएबल घ्यायचे. कोणते, हे मिनिमम आणि मॅक्सिमम साठी दोन व्हेरिएबल घ्या. काय घेतोय मी बघा, इंटिजर मिनिमम इज इक्वल टू 100 आणि मॅक्स इज इक्वल टू 300. येते लक्षात. आता मला सांगा, आपल्याला इथून ते इथपर्यंत त्या सगळ्या प्रोसेस किंवा मग ह्या सगळ्या स्टेप आहेत ना रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे. जर नंबर ऑफ स्टेप्स त्याच रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे असेल तर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, लूपिंग स्टेटमेंट घ्यावं लागणार आहे. तर मी इथं काय घेतोय बघा, फॉर लूप. फॉर इंटिजर आय इज इक्वल टू मिनिमम, मिन इज इक्वल टू आय. मिनिमम व्हॅल्यू आय मध्ये स्टोअर केली, म्हणजे आय मध्ये काय स्टोअर होणार आहे रे, 100. बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. 100 स्टोअर झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे, जोपर्यंत आय मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत आय एक ने इन्क्रीमेंट करत जायचा आणि हा पूर्ण लूप कुठपर्यंत, ह्या लाईनच्या खालीपर्यंत, इथपर्यंत, इथून इथपर्यंत रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे. हा क्लोजिंग कर्ली ब्रेस ह्याच्या नंतर असणार आहे. तो कशाचा आहे, या मेन मेथडचा, नंतर हा क्लासचा क्लोजिंग कर्ली ब्रेस. तर बघा, या इथपर्यंत एक्झिक्यूट करताना अजून मायनर चेंज करायचा. काय मायनर चेंज करायचा, आपण काय केलं, एन मध्ये काय स्टोअर केलं, अगोदर एक सिंगल व्हॅल्यू स्टोअर केली. आता एन मध्ये आपल्याला काय स्टोअर करायचं आहे, आय स्टोअर करायचं. येते लक्षात. एन मध्ये आय स्टोअर करायचं आणि टेम्प मध्ये एन ठेवा किंवा आय व्हॅल्यू आहे ना ओरिजिनल व्हॅल्यू
ते ठेवा. ठेवल्यानंतर n आता इथं डिवाइड करायचा. n इथं डिवाइड केल्यानंतर टेम्प आपण चेंज केलाय कुठं? नाही चेंज केला. आणि टेम्प इज इक्वल टू म्हणजे हे आपली आय ओरिजिनल व्हॅल्यू आहे ना, त्या आयची ठेवा. नसेल तर टेम्पची पण गरज नाही आपल्याला, टेम्पची पण गरज नाही, टेम्प व्हेरिएबलची गरज नाही या लॉजिक मध्ये. फक्त आपल्याला n आणि रिव्हर्स या दोन व्हॅल्यू लागतील. n इज इक्वल टू आय हे केलं. हे लॉजिक तुम्हाला माहित पाहिजे. हे लॉजिक तुम्हाला माहित पाहिजे. आणि आता मला सांगा, इथे टेम्पच्या जागी आय मीन्स ओरिजिनल व्हॅल्यू टाकली आणि इथे ह्या टेम्पच्या जागी आय टाकली तर काय अडचण आहे रे? नाही काय अडचण. हे बघा, जर तुम्हाला अगोदरची कन्सेप्ट माहित नसेल तर तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळे त्या अगोदरची कन्सेप्ट समजून घ्या, नंतर ह्या कन्सेप्ट कडे या. आता एक 2 ते 3 नंबर तुम्हाला इथे ड्राय रन करून दाखवतो. बघा 2 ते 3 नंबर म्हणजे काय? आता 100 आय मध्ये 100 व्हॅल्यू स्टोअर आहे. कंडिशन आता बघा, इनिशियलायझेशन नंतर कंडिशनला आपण जात असतो फॉर लूप मध्ये. 100 इज लेस दॅन मॅक्सची व्हॅल्यू काय रे? 300. कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो, n इज इक्वल टू आय. n मध्ये काय येणार आहे आता? 100 येणार आहे. 100 आल्यानंतर व्हाईल 100 इज नॉट इक्वल टू 0, जोपर्यंत n मध्ये 0 येत नाही तोपर्यंत ही व्हाईल लूप रिपीटेडली एक्झिक्यूट होणार आहे. आता रिव्हर्स इथं आलो आपण, कंडिशन ही ट्रू झाली. व्हाईल लूप मध्ये आलो, रिव्हर्सची व्हॅल्यू काय? रिव्हर्सची व्हॅल्यू 0. 0 इंटू 100 0 इंटू 10 प्लस n ची व्हॅल्यू काय? 100 मॉड 10 काय येणार आहे? 0 येणार आहे. समजते सगळ्यांना? रिव्हर्सची व्हॅल्यू काय येणार आहे रे? मग 0 येणार आहे. रिव्हर्सची व्हॅल्यू 0 आली. n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. 100 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे रे? 10 व्हॅल्यू स्टोअर होणार. 10 व्हॅल्यू n मध्ये स्टोअर होणार. इथून परत व्हाईल लूपला आला कंट्रोल. व्हाईल लूपला आल्यानंतर 10 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू होणार. परत व्हाईल लूप मध्ये आला. रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्सची व्हॅल्यू काय? 0 इंटू 10. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू 0 इंटू 10 प्लस हे 10 आहे बरोबर. 10 मॉड 10 काय येणार आहे रे? 10 मॉड 10 0 बरोबर आहे. 10 मॉड 10 0 आलं. परत नंतर इथे येणार ह्या लाईनला कंट्रोल आला, कारण की आता व्हॅल्यू काय आली? रिव्हर्सची 0 आली. ह्या लाईनचं एक्झिक्युशन झाल्यानंतर इथं आला कंट्रोल. n इज इक्वल टू काय येणार आहे? 10 डिवायडेड बाय 10. 10 डिवायडेड बाय 10 काय व्हॅल्यू येते रे? 1 येते बरोबर. n ची व्हॅल्यू अपडेटेड 10 झालेली आहे. मगाशी इथं मी टाकलं ना 10, ती अपडेटेड व्हॅल्यू होती. आता काय झाली आहे? 1 झाली. 1 झाल्यानंतर इथून कंट्रोल परत रिटर्न इथे येणार आहे. 1 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू. परत आला व्हाईल लूप मध्ये. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू 0 इंटू 10 प्लस 1 मॉड 10. 1 मॉड 10 काय येणार आहे रे? 1 आन्सर येणार. 1 मॉड 10 1. मग काय येणार आहे? रिव्हर्सची व्हॅल्यू 0 इंटू 10 0 प्लस 1 आली. रिव्हर्सची व्हॅल्यू काय आली रे? 1. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू 1 आली. परत इथून हे एक्झिक्यूट झाल्यानंतर परत नेक्स्ट लाईनला आल्यानंतर n इज इक्वल टू n ची अपडेटेड व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे रे? 1 डिवायडेड बाय 10 0.1 म्हणजे इनडायरेक्टली 0 ही व्हॅल्यू n मध्ये स्टोअर होणार, कारण की n हा इंटिजर टाइपचा व्हेरिएबल आहे. परत इथून कंट्रोल परत कुठे येणार आहे? इथे येणार आहे. n मध्ये काय व्हॅल्यू आहे रे? आता 0 व्हॅल्यू आहे. 0 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन फॉल्स झाली. व्हाईल लूपच्या बाहेर आलो. इफ आय ची व्हॅल्यू काय रे आपल्या? बघा आय ची व्हॅल्यू येत आहे 100 इक्वल टू रिव्हर्सची व्हॅल्यू काय? 1. समजून घ्या इथे आय ची व्हॅल्यू 1 रिव्हर्सची व्हॅल्यू हे सेम आहे का? नाही. मग हे कंडिशन फॉल्स झाली. हे इफचं एक्झिक्युशन इथं संपलं. इथून कंट्रोल फॉर लूपच्या इथं आला. इथं आल्यानंतर इनिशियलायझेशन पार्ट फॉर लूपचा फक्त एकदा एक्झिक्यूट होतो, म्हणजे आता हा एक्झिक्यूट होणार नाही. मग काय होणार आहे? इथून कंट्रोल इथे येणार आहे. इथून कंट्रोल इथे येणार. अपडेशन पार्ट होणार. आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू 101 एक ने इन्क्रीमेंट झाली. इथून कंट्रोल इकडे आला. 101 इज लेस दॅन 300 कंडिशन ट्रू. परत एकदा फॉर लूप मध्ये आलो. फॉर लूप मध्ये आल्यानंतर
n इज इक्वल टू आय. n मध्ये काय स्टोअर झाले रे 101. येते लक्षात, आय ची व्हॅल्यू n मध्ये स्टोअर झाली. स्टोअर झाल्यानंतर रिव्हर्स इज इक्वल टू 0. रिव्हर्सची व्हॅल्यू काय झाली रे आता 0. समजून घ्या सगळे, रिव्हर्सची व्हॅल्यू 0 झाली. नंतर परत वाईल n इज नॉट इक्वल टू 0, n ची व्हॅल्यू 101. कंडिशन ट्रू झाली, वाईल लूप मध्ये आलो. रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10. रिव्हर्सची व्हॅल्यू 0, 0 इंटू 10 प्लस 101 मॉड 10. काय येणार आहे रिमाइंडर 1 येणार. रिव्हर्सची व्हॅल्यू 1 झाली. 1 झाल्यानंतर n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. n ची व्हॅल्यू काय 101 डिवायडेड बाय 10. काय येणार आहे, सिंपल कन्सेप्ट 10.1 म्हणजे इंटिजर व्हॅल्यू. फक्त 10 व्हॅल्यू n मध्ये स्टोअर झाली. n मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर झाल्यानंतर परत व्हाईल लूपला आलो. 10 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू झाली. परत रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू काय 1. 1 इंटू 10, 1 हे 10, 1 इंटू 10 प्लस n मॉड 10. n ची व्हॅल्यू काय 10. 10 मॉड 10 काय येणार आहे रे 0. समजते सगळ्यांना. म्हणजे काय स्टोअर होते रे 10 व्हॅल्यू. 10 व्हॅल्यू रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू 10 स्टोअर झाल्यानंतर परत नंतर या इथे येतो n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. 10 डिवायडेड बाय 10 1. समजते सगळ्यांना. 10 डिवायडेड बाय 10 1. इथून कंट्रोल व्हाईल लूपला आला. परत माघारी कंडिशनला त्या n ची अपडेटेड व्हॅल्यू काय रे इथं 1 झाली मागाशी. 1 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू होणार. परत एकदा व्हाईल लूप मध्ये येणार. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू 10 इंटू 10 प्लस n ची अपडेटेड व्हॅल्यू 1. 1 मॉड 10 1. काय येणार आहे रे 100 प्लस 1 101. येते लक्षात. बघा हे रिव्हर्सची व्हॅल्यू, अजून आपला प्रोग्राम संपला नाही. 101 आली व्हॅल्यू. 101 आल्यानंतर परत ह्या लाईनचं एक्झिक्युशन संपलं. n चं आता एक्झिक्युशन n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. n ची व्हॅल्यू 1. 1 डिवायडेड बाय 10 0.1 म्हणजे 0 व्हॅल्यू n मध्ये स्टोअर झाली. n मध्ये 0 व्हॅल्यू स्टोअर झाल्यानंतर इथून कंट्रोल परत कंडिशन लूपला आलो. 0 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन फॉल्स झाली. व्हाईल लूपचं एक्झिक्युशन थांबलं. इथून कंट्रोल परत इकडे आला. इफ आय इक्वल टू रिव्हर्स. आय कडे आपण गेलतो मग अशी, परत गेलो का नाही गेलो. बघा आता आयची व्हॅल्यू काय 101 आणि रिव्हर्सची व्हॅल्यू 101. ही कंडिशन ट्रू झाली. हा रिव्हर्स नंबर आहे तो प्रिंट झाला. 101 प्रिंट झाला. येते लक्षात. 101 हा डिस्प्ले होणार. परत इथून कंट्रोल हे एक्झिक्युशन संपलं. इफ कंडिशन संपल्यानंतर परत इथून फॉर लूपला आलो. आय प्लस प्लस. आता आय ची व्हॅल्यू 102. इथून कंट्रोल परत इथे येणार. कंडिशन ट्रू होणार. असं रिपीटेडली जोपर्यंत आय मध्ये 300 व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत रिपीटेडली एक्झिक्यूट होणार. जेव्हा 301 व्हॅल्यू येईल त्यावेळेस फॉर लूप मधून बाहेर पडणार. का? कारण की आपण 100 to 300 नंबर ऑफ पॅलिंड्रॉम्स केवढे आहेत ना तेवढे प्रिंट करायचे आपल्याला. त्यासाठी ते आपण कंडिशन टाकलेलं आहे. आले लक्षात सगळ्यांच्या. कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.